नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सर्व? तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या चॅनलच्या पहिल्या व्हिडिओमध्ये. आणि हा एक व्लॉग असणार आहे. आजच्या या व्लॉगमध्ये आम्ही जाणार आहोत भीमाशंकर इथे. तर आम्ही म्हणजे कोण? आम्ही म्हणजे मी साईराज लाड, तुमचा होस्ट, आणि आपला रायडर मित्र यश भगत. आम्ही दोघं जाणार आहोत आज भीमाशंकरला, आणि तुम्ही या व्हिडिओमध्ये आमची ट्रिप बघणार आहे भीमाशंकरची. तर आजचा व्लॉग सुरू करूया. तर आता आम्ही दोघं निघाले आहोत. आम्हाला थोडा निघायला जरा उशीरच झाला आहे. आम्ही ठरवलं होतं की जरा लवकर निघायचं, पण नाही जमलं. लवकर निघायचं यासाठी की आम्हाला रात्री परत लगेच घरी यायचं आहे. बघू आता किती वाजतात, कारण जायलाही 5 तास लागणार आहे आणि यायलाही 5 तास लागणार आहे. आणि त्यामध्ये आम्ही ब्रेक घेत घेत जाणार आहे, तर अजूनच वेळ लागणार आहे. ब्रेक यासाठी की मला ट्रॅव्हलिंगमध्ये एवढा जमत नाही मला ट्रॅव्हलिंग, आणि त्यावरून आम्ही बाईकवरून जातो आहे. आणि बाईकवरून मला जास्त वेळ जर बसलो तर बॅक पेन पण होतात, तर आम्ही मध्ये मध्ये थांबत जातो, तर आम्हाला अजूनच वेळ लागणार आहे. आणि यशला एवढा प्रॉब्लेम नाही आहे. यश भरपूर ठिकाणी गेला, यशनं ट्रॅव्हलिंग भरपूर केली आहे, त्याला सवय एवढं लांब लांब प्रवास करण्याची. पण मला नाही आहे. पण माझ्यामुळे त्याला पण ब्रेक घ्यायला लागतो, त्याला पण थांबायला लागतं. आणि झालं आहे असं की आमची दोघांचीही झोप नीट झालेली नाही आहे. मी तर रात्री बिलकुल पण झोपलो नाही, आणि यश फक्त 3 तास झोपला आहे. आम्हाला जाताना काय प्रॉब्लेम नाही, येताना आम्हाला कसं येणार आहे आम्हालाच माहिती, काय कसं होणार आहे. बघूया आता पुढे. आणि पहिला ब्रेक आम्ही आता इथे घेत आहोत, कारण आम्ही दोघांनीही नाश्ता नाही केला आहे, म्हणून आम्ही थोडा नाश्ता करायला इथे थांबलो आहोत. लवकरच नाश्ता करूया आणि इथून लवकर निघूया. आपल्याला लवकर पोचायचं आहे कारण तिथे. ये सायराज है, ये देखो नींद आ रही है इसको, देखो कितना नींद आ रही है। देखो साला सुबह सुबह इतना फ्रेश हुआ था, अभी देखो ये देखो इसका एंगल देखो। दिखाओ ना भाई, भाई दिखाओ। हाँ ये देखो क्लोजअप देखो। अरे मेरी नींद खुल गई और इसकी नींद खुली नहीं अभी तक। क्या बोले अभी देखो देखो, नाश्ता के लिए रुके थे। तर आता आमचा दोघांचा नाश्ता झालेला आहे. इथे आम्ही एक समोसाच खाल्ला, जास्त नाही खाल्लं. आणि आता आम्ही इथून निघत आहोत. आणि आपण थोडासा मॅप सेट करूया. थोडासा आम्हाला इथला रस्ता नाही माहिती आहे कुठून कसं जायचं आहे, तर थोडासा मॅप सेट करूया आणि आपण इथून निघूया. थोड़ा तो पुढे चालू आणि नंतर बैठो, चड्डी खींचो मेरे तुम। मोबाइल हम भाई, हाय हाय रुक, मेरे को मैप लगा। हाँ मैप लगाने दे, रुक। इज्जत का नहीं कुछ ध्यान देने का। वही दिखा रहा हूँ बॉस, तुम ये देखो, ये वही दिखा रहा हूँ मैं। तुम टेंशन काय को लेते हो? तुमको मैप समझ में आता है? तुमको मैप समझ में आता है क्या? ठीक है, मैं तुमको देता हूँ बाद में फ़ोन, तुम मेरे को रास्ता बता। क्या करे, गायब हो गया उसके। हाँ 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 Tangerang 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 Zop 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 Tangerang 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 Tangerang. भाई मध्ये आला असता, आता उडवला असतो. ए रस्ता गेला. आगे से भी रास्ता है, पर अपने को यही रास्ता धरने का था. तो मालवाय ना मा, सिद्धवाय ना मा. मित्रांनो, बघा किती सुंदर दृश्य आहे आपल्या समोर. आणि पुढे एक छोटंसं गाव आहे, तर गावाकडची पण लाईफ तुम्हाला थोडीशी दिसेल. आता बघूया कसं गाव आहे ते. तुम्ही घाट देखता ना, घाट ये नॉर्मल रोड है, तभी घाट चालू, घाट रोड एक नंबर है. देखो क्या लिखा है, अब गाय नको, चिंता नको, सलूट.
रहती है भाई, अपने को आई रहती है। हाँ उडाला हे इथे आहे ना, मध्ये मध्ये काय करायचं तर काय माहिती. इथं काय वाघ बीक तू, इथं काय वाघ बीक बघतो. पुढे गाव आहे उगती रोधक आहे. काय गावाचं नाव बघ, उंबरवेडे. सगळं शेण पडलेलं आहे खाली. गाल कोंबडी भाई घर बघ. ये डालना ब्लॉग में, ये व्लॉग में डालना तुम. चालू है भाई, चालू है. रुको चालू, हाँ चालू है, रिकॉर्डिंग चल रहा है. ये व्लॉग में डालना तुम. पानी देखो कैसे भरा रहे हैं, देखो. ये बहुत जूने टाइम का घर लग रहा है. ये बस जूने टाइम का घर है. ये स्कूल है इन लोग का. देखे स्कूल है उंबरवेडे. इधर सगळे पाते ही घर झालेत ना, त्यामुळे हे नाही. पहिले जुनी घर मोस्टली चिरा टाईप दगड आहेत, चिरा टाईप. चलो आगे बढ़ते. तर आम्ही जरासा फोटोशूट करण्यासाठी थांबलेलो आहे, यश आणि मी. आणि यशची बाईक आम्ही तिथे थांबवली आहे आणि थोडासा व्हिडिओ शूट केला आहे, फोटोशूट केला आहे. आम्ही इंस्टाग्रामला टाकू आपण हे पोस्ट, तर तुम्ही जरूर बघा. आमची इंस्टाग्राम आय डी डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि हा लाजतोय कॅमेराला, ह्याचा चॅनल आहे, हा लाजतोय कॅमेराला. तर किती सुंदर दृश्य आहे बघा. मी नाही लाजलो भाई. कैसा लग रहा है आपको? अच्छा लग रहा है. अच्छा लग रहा है. आम डोळे बघ, एवढा खाला असतोय मग. अरे डोळे बघ ना माझे भाई, डोळे किती बघ. सुंदर तू दृश्य तू आहे. गॉगल घातलाय, मला बघू चष्मा दाखव. मला तर वाचणार नाही, कसा तर होईल. तेव्हा आज चांगला वाटतंय रे. रावडी राठोड. चांगला वाटतंय. चल राहू दे मला. चल बिल्ल्या विचार बघा, बैठो बैठो. बिल्ल्या विचार दे बाबी. तुझे डोळे बघ. आता मी पूर्ण झोप. आता बोल, आता बोल ना. माझी ऍक्च्युली झोप पूर्ण नाही झाली. आता बोल. याच्यात माझी काय चुकी नाही. किती वाजले? बैठो तुम बाइक पे बैठो. टाइम देखना पड़ता है भाई. 9:45 हो गया, 9:45. बस तर गाडी गाडीवर काय बसायचं तुझे गाडी. त्याचा स्क्रीनशॉट घेईन ना मी गाडीवरती बसताना. फोटो मी टाकेल ना, तो टाकत नसला तरी इंस्टाग्रामला मी टाकीन. तो फोटो निकालो ना बस. बैठो भाई. हे मधले शॉट मला घ्यायचे आहेत इंट्रोसाठी. तो क्लिप बंद करके ले लो ना तुम. अरे म्हणजे हेल्मेट घालताना आणि असं कळेल तुला मी काय क्या बोल रहे हो. कळेल ना तुला. अच्छा लग रहा है. मत डाल दो भाई गाड़ी का. नाही का, त्याच्याने काय होणार आहे. कुछ नहीं होएगा, ऐसे ही बोल रहा हूँ मैं. अच्छा फोटो काढी थांबलायस का तू. तर मस्त असं फोटोशूट झालं आहे आमच्या दोघांचं. आम्ही हे फोटो जरूर इंस्टाग्रामला टाकू. तुम्ही आमचे फोटो इंस्टाग्रामला बघू शकता, आम्ही जे शूट केलं आहे आता फोटो. आणि आम्ही आता जास्त शूट नाही करणार आहे व्हिडिओज आणि फोटोज, कारण गोप्रोची चार्जिंग पण आता भरपूर कमी आहे. मला त्याला चार्ज करायला गरज आहे. आणि आता ब्रेक पण आम्ही नाही घेणार आहोत, कारण जर ब्रेक घेत राहिलो असंच तो भरपूर वेळ लागेल आम्हाला. आता आम्ही कमी ब्रेक घेणार आहोत. तर आम्ही भरपूर टाईमनंतर ब्रेक घेतला आहे गोप्रोला चार्जिंगला लावण्यासाठी. आणि प्रॉब्लेम असा झाला आहे की गोप्रो चार्ज नाही होते. आम्हाला नक्की नाही माहिती आहे की कशात प्रॉब्लेम आहे, कॉर्डमध्ये प्रॉब्लेम आहे की चार्जिंग पॉईंटमध्ये. पण आम्हाला एका रेस्टॉरंटमध्ये थांबायला लागेल नंतर कुठेतरी चार्जिंग करण्यासाठी गोप्रोला. पण आता गोप्रोची बरीचशी चार्जिंग आहे, तर आता प्रॉब्लेम नाही आहे. पण नंतर प्रॉब्लेम होईल, कारण आम्हाला मंदिरात पण जाऊन शूट करायचं आहे. तर आम्हाला रेस्टॉरंटमध्ये थांबून चार्ज करायला थांबायला लागेल आम्हाला गोप्रोसाठी. बघू आता इथून निघूया आपण पटकन लवकरच. हुआ क्या? हम भी है इनके साथ, हमें ना भूलिए.
वो क्या काय हुआ शेवटचा शूट करतोय आता चार्जिंग लावायचं तुला हां विसरलं. अरे माझं हे होतं ना. तर मित्रांनो आम्ही ट्रॅव्हल करत होतो आणि अचानकच पाऊस सुरू झालेला आहे. तर बाईकची जी बॅग आहे तिला कवर लावायला आम्ही इथे थांबलो आहोत. पाऊस सुरू झाला आहे आणि आजूबाजूला जंगल एरिया आहे तर थंडीही लागते आहे मला. यशने जॅकेट नाही घातलं आहे तर त्याला थंडी फील नाही होते पण भरपूरच इथे थंडी लागते. इथून निघूया आपण आणि जशी बाईकची स्पीड आहे तसा वारा जसा लागतो ना भरपूरच थंडी लागते आणि पावसाने खूपच जोर घेतला आहे तर आम्हाला थोडा वेळ इथे थांबायलाच लागेल वाटतं. हा इथे एक जागा आहे थांबायला. तुला काय खाणार आहे? भिजलाच सेट. गावाची मी त्याला शूट करत होतो तो कुत्रा आला पुढे. असं भिजायचं का? हा ते दोघं पण गेले ना पुढं. तुला त्यांच्यासोबत राहायचं आहे. भिजायला जाऊ. तर मित्रांनो आम्ही थोडासा ब्रेक घेतला आहे इथे आणि समोर बघा किती सुंदर दृश्य आहे. थोडं जवळ जाऊन पण बघूया आता. मस्ती जिरायची थांब ना. हा मस्ती जिरायची थांब. मित्रांनो वातावरण बघा किती सुंदर आहे आणि बाईकवरती ट्रॅव्हल करण्याची मजाच वेगळी असते. आम्ही तर फील करत आहोत परंतु जे स्क्रीनमध्ये व्हिडिओ बघत असणार ते सुद्धाही फील करत असणार या दृश्याला.
अजून एकदा का आठवलं का? आठवलं? अरे अरे तुला आठवलं का तू ट्रकवाला? हा. वणीच्या इथला ट्रकवाला. तर मित्रांनो, आम्ही या लोकेशनवर थांबलो आहोत आणि ही लोकेशन ऑलमोस्ट सर्व लोकांना माहिती आहे. ज्या ज्या लोकांना ही लोकेशन माहिती आहे त्या लोकांनी कॉमेंट करा. कोणाकोणाला माहिती आहे आम्हाला पण कळू द्या. तुम्ही लोक कॉमेंट करा आणि आम्ही लवकरच फोटोशूट करतो आणि इथून निघूया. आणि ज्या क्षणाची ऑलमोस्ट सर्वजण वाट पाहत होते तो क्षण आलेला आहे आणि माझे वडीलही सुद्धा हा घाट पाहण्यासाठी आतुरलेले होते. तर जास्त काही नाही बोलणार, जस्ट एन्जॉय. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना सांगतो, हा आमच्या चॅनलचा पहिला ब्लॉग आहे आणि आशा करतो की तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडो आणि तुम्ही आमच्या चॅनलला भरपूर प्रेम द्याल आणि या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की कराल आणि हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. त्यांचंही प्रेम आम्हाला मिळू द्या. तर नक्की शेअर करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ. आता आम्ही जवळच पोचलो आहे मंदिराच्या. 20-30 किलोमीटर्स बाकी आहे आणि आमच्या दोघांचीही आतुरता आता वाढत चाललेली आहे दर्शन घेण्याची. तर मित्रांनो, आम्ही फायनली पोचलो आहे मंदिराच्या इथे आणि ही पार्किंगची जागा आहे. तुम्ही 4 व्हीलर इथे पार्क करू शकता आणि इथून पुढे बस सेवा उपलब्ध आहे. आणि जर बाईकवरून तुम्ही जर येत असाल, 2 व्हीलरवरून जर तुम्ही येत असाल तर पार्किंग 1 वरती तुम्ही 2 व्हीलर पार्क करू शकता. आणि आम्ही जसे जसे मंदिराच्या जवळ पोचत आहोत तसे तसे धुकंसुद्धा भरपूर वाढत आहे आणि हळूहळू आम्हाला पुढचा रस्ताही दिसत नाही आहे की पुढे कोण येत आहे, काय येत आहे, काहीच कळत नाही पुढून काय, कारण धुकंच एवढी वाढत आहेत आता. हे आहे भीमाशंकर वाईल्ड लाईफ सेंच्युरी, म्हणजे भीमाशंकर अभयारण्य. इथून फक्त बस अलाउड आहेत. आता इथे एवढी धुकं आहेत की समोरची गाडी दिसत नाही. मी माझा मित्र साईराज लाड याच्यासोबत रिपोर्टिंग करत आहे. एवढी धुकं आहेत की समोरची गाडी दिसत नाही. माणसं काय दिसतील, हे बघा, समोरचं काहीच दिसत नाही. आता बघा, काय दिसतंय तुला समोरचं? बोलला नाही दिसतंय काय, तू पण काय कट 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 काय दिसतंय तुला समोरचं? अरे ठीक है, जान दे, डाल दो. एडिटर भाई ये डाल दो, जान दो. ये
बस रहती है ऐसी। ये देखो भीमाशंकर, हे बघा भीमाशंकर 3 किलोमीटर। श्रीकांत शिंदेचा फोटो लावलेला आहे। तर मी गाडी पळवायचा विचार करतोय। एवढी धुकं आहेत की काय सांगाय नको। रात्रीची बेकार हालत होता इथं जायला, बेकार म्हणजे बेकार हालत। आता बोल काय धुकं बोल, दिसत आहेत तुला, दिसत आहे मला नाही दिसत आहे। आता बोल, ही दिसतंय हळू झालं पागल, आता बोल, हळू झालं चाल्या, हळू झालं नाही आता बोल, हो बोल आता, हळू झालं, बोल आता कुठं आलाय बोल ना। हळू झालं ना, अरे हळूच चालवतोय ना। बघ बघ गाडी दिसते, काय दिसते का बघ। असं वाटतंय कोणतरी स्प्रे मारलाय। अरे थंडी मला इकडे सहन होत नाही। थंडीमुळे बोलतोय काय, मला वाटलं धुक्यामुळे बोलतोय। काय हळू चालव, अरे आपण कच्च्या गाव का प्याला नाही। मग आता बोल ना, आता बोल, हळू चालू आहे, हळू चालू, लाईट सुरू कर। लाईट चालूच आहे। गेट नंबर 2 फोर व्हीलर आपले नाही। अरे कुठं कशी काय तर बघ, 2 फक्त लाईटी अशा दिसतात, झुपुक 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 झुपुक, काहीच दिसत नाही समोर, एवढंच धुकं आहे। डबल जॅकेट घातलाय ना त्याबद्दल, जॅकेट तर नाही रे, ते तुला कळत नाही। एकदम 2 मिनिटं, बघ बघ बघ, फक्त 2 मिनिटासाठी काढ, उतर। धुकं बघा, धुकं, धुकंच धुकं, धुकंच धुकं, धुकंच धुकं, धुकंच धुकं, धुकं। तर 2 किलोमीटर चालत जायचं आहे आता। किती किलोमीटर? 2 किलोमीटर। 2 किलोमीटरमध्ये आता लेन्स हे होत असेल, त्यात वाईट लेन्स आहे त्यामुळे 2 किलोमीटर चालत जायचं आहे। त्यात अर्धी पब्लिक तर गाड्या घेऊन जाते, आणि आम्हाला बसनी गेलो असतो आम्ही, परवडलं असतं आम्हाला। एवढं चालत जायचं 2 किलोमीटर, ठीक आहे आता काय, पण नंतरला चढायचं आहे म्हणून उद्योग आहेत। इट्स जस्ट अ वन टाइम एक्सपिरियन्स। आता ही अर्धी लोक येतात चालत, पण एक गाडी ट्रकवाल्या अर्धी लोक चालत, पुढे माणसं पण चालत आहेत, अर्धी लोक चालत येतात तेव्हा। केवढी लोक, केवढी लोक, केवढी लोक। हा ट्रकवाल्याला कळेल काय तू समोर माणसं? नाही नाही नाही, कळतील कळतील कळतील। हर हर महादेव, केवढी लोक आहेत। आता आपली हे होणार आहे, टेन्शन नको घेऊ, आपण येऊ 2 जण। कुठे कुठे येतोय काय? मांजरीला रे, मांजरीला काय खात? अरे भाई जंगलात, एवढ्या जंगलात मांजर, जा रे, खाण्यात बिझी येते जरा आता, तिला डिस्टर्ब नको करायला। आणि परत भाई आपल्या वेळेची हे आपण कंटिन्यू करू, आपण कंटिन्यू करू। धुकं बेकार धुकं आहेत, धुकर म्हणजे बोलाय नको। आमची एक तर चार्जिंग कमी आहे, नाहीतर आम्ही अजून शूट केला असता। चार्जिंगचे वाहत आहेत हे बघा, धुकं बघा, सेम फुल जंगलच आहे। आता जेवढं लवकरात जाता येईल आणि लवकरात येता येईल तेवढं बरं आहे। माझा आयफोन नको दाखवस, हाय हाय ना, दाखवस माझा। हा जो पोरगा आहे, एक काम कर, इथे साईडला आहे, लेफ्टला आहे आपल्याला। मित्रा लेफ्टला आहे, आपल्याला डाव्या बाजून जायचं आहे। ऐकून घे, हा आहे ना, हा जो पोरगा आहे तो साईराज लाड आहे, तो माझा एडिटर आहे। हा एडिटर आहे माझा, पहिले चॅनल जे एक आलेले। हा बोला सर इथं बोला। नमस्ते बोललो मी। हा नमस्ते। जर पहिले जे चॅनल काढलेलं त्याच्यावर आता म्हणजे काढलं आहे, त्याच्यावर दुसरा व्हिडिओ जो येणार ते हे एडिट करणार आहेत। ते टाकतील की नाही माहीत नाही आता क्लिप ही, कारण की परत बोलतील मी असं असलोय तसं असलोय, परत सांगता येत नाही ना, ते त्यांच्यावर आहे क्लिप टाकतायत की नाही। हो सर इथून चला ना, इथून चला ना, इथून चला ना।
चला नाही तू ते मोबाईलमध्ये शूट करतायत. त्यांचं iPhone 10 आहे. ZX 10 तशी iPhone 10 आहे. तेव्हा बस आली नाही. ताई मला ठोकलेली हो बस. मी तर खरं बोलतो, बसपेक्षा मला चालत जायला मजा वाटते. चार्जिंग लय खपाखप उतरायला लागले रे. 63. मला तर जी लोक इथे येण्याचा प्लॅन करत आहेत, ती इथे येणार आहेत, त्या लोकांसाठी मी एक माहिती देतो. जर तुम्ही 4 व्हीलर घेऊन येत असाल तर तुम्हाला जो स्टार्टिंगचा पॉईंट दाखवला आम्ही, जिथे पार्किंग एरिया होता, तिथे तुम्ही 4 व्हीलर पार्क करू शकता. तिथून पुढे तुम्ही बसने येऊ शकता. आणि बाईकवरून जर येत असाल तर पार्किंग 1वरती इथे तुम्ही गाडी लावू शकता, पार्किंग 1वरती. आणि इथून पुढे जाण्यासाठी तुम्हाला चालत जावं लागेल. जर तुम्ही बाईकवरून येत असाल, इथे बाईक पार्क लावायची आणि इथून तुम्ही पुढे चालत जावं लागेल. आणि मंदिरापर्यंत चालत जाण्याचा रस्ता 2 किलोमीटरचा आहे. चालत यासाठी की पोलीसवाले जे आहेत ते बाईक आणि 4 व्हीलर पुढे जाऊच देत नाही आहे. फक्त बसच जाऊ शकते आणि त्याच बस भरून परत येतात इथे. तर असं आहे इथे सर्व. पाहिजे माहीत नाही आम्हाला काय जो 4 व्हीलर आहेत, काय 2 व्हीलर आहेत ते जात होते. फक्त आम्हाला का नाही सोडलं माहिती नाही. किंवा ते VIP पण असतील, असं पण असेल की त्यांना सोडतायत, आम्हाला नाही सोडलं, असं पण असू शकतं, माहिती नाही. पण जर तुम्ही येत असाल तर इथलेही असं आहे सर्व. आणि आम्ही फायनली मंदिराच्या गेटपर्यंत पोहोचलो आहे. इथून आपल्याला खाली जायचं आहे लाईन लावून, तेव्हा आपल्याला दर्शन भेटेल. आणि इथून यश तुमच्याशी काहीतरी बोलेल, तो त्याचं ऐकून घ्या. आणि त्याच्यानंतर मी इथली काय व्यवस्था आहे ती एकदम स्पष्टपणे तुम्हाला सांगेन. जे लोक इथे यायचा प्लॅन कराल, इथे सर्व कसं आहे, सर्व व्यवस्था कशी आहे, दर्शन कसं होतं, कसं सर्व ऐकून डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगतो. थोडा वेळच यश काहीतरी बोलतं, यश आहे का? मेरा साईराज लाड काय बोलतात बघा, ऐकून घ्या. यांना काय बोललो मी की 2-3 तासाची लाईन आहे. तर हे काय बोलत आहेत की नाही, 2-3 तासाची असली तरी असू द्या, मला फरक पडत नाही. मला 2-3 तासाची नाही नाही अर्धा 1 तासाची लाईन आहे. हां 6 तास म्हटलं डायरेक्ट. मला पण तेच टेन्शन आलेलं. मी बोललो 6 तास, मी बोललो 3-4 तास, मला जायला लेट होईल, रात्रभर होईल. हां मग आम्हाला तर मुंबईला जायचं आहे. मी बोला रात्रीचा प्रवास करणं चुकीचं आहे, बरोबर आहे की नाही? हां पण हे ऐकत नाही. बोल आता तुझं हे ओपिनियन दे. मी इथे आलेलो दर्शनासाठी, दर्शन घेऊन जाणार नाही. हां त्याला मुखदर्शन घ्यायचे आता याला मी बोलून टकलो. मुखदर्शन घ्यायचे असेल तर घेऊन सरळ जावे, विसरून जावे कोण त्याच्यासोबत आलेला. उपाय आहे. ह्याला मी माझ्या जबाबदारीवर आणलाय, पण हे ऐकत नाही. काय बोलणार आता बोला. मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो. आम्ही ज्या लाईनमध्ये आहोत ती दर्शनाची लाईन आहे. आणि दर्शन जे तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला 2-3 तास तरी लाईनमध्ये राहायलाच लागेल. आणि दुसरी जी लाईन आहे ती मुखदर्शनची लाईन आहे. आणि मुखदर्शन हे 5-10 मिनटात होऊन जाईल. तिथे कुठली गर्दी नाही, काही नाही आहे. 5-10 मिनटात तुम्ही जाल आणि मुखदर्शन घेऊ शकता तुम्ही. आणि ज्या लोकांना सीड्या उतरण्याचा त्रास आहे, सीड्या चढण्याचा त्रास आहे, त्या लोकांसाठी ही इथे पालखी टाईप जी असते ना, ती सेवा इथे आहे. तर तुम्ही पालखीमध्ये बसून 4 लोक तुम्हाला उचलणार आणि घेऊन जाते आणि तेच लोक तुम्हाला वरती सोडून येईल. तर ही सेवाही इथे आहे. आणि तिसरा उपायसुद्धा आहे आणि हा उपाय मी तुम्हाला नंतर सांगतो. या उपाय असा आहे की तुम्हाला लाईन न लावता तुमचं दर्शनही होऊन जाईल 2 मिनटात. तर हा उपाय मी तुम्हाला नंतर सांगतो. हा उपाय कसा करायचा हे तुम्हाला मी नंतर सांगतो. तुम्हाला खरंच सांगतो की आम्हाला असं वाटतं की देवाने एक प्रकारे आमची परीक्षाच घेतलेली आहे यावेळेस. झालं असं होतं की मंदिराचा जो दरवाजा आहे तिथे आम्ही थांबून होतो की तासभर. भरपूर वेळ लागला, लाईन पुढेच जात नव्हती. कारण असं की आरती सुरू झालेली हे चांगलंच आहे आमच्यासाठी पण, की आम्हाला पण आरती भेटली करायला, देवाची आरती करायला आम्हाला भेटली. आणि नंतर असं झालं की आरती संपल्यानंतर VIP लाईन सुरू झाली. आमची जी लाईन होती ती पुढेच जात नव्हती. VIP लोकांची लाईनमधली लोक दर्शन करून जात होते आणि आम्ही तासभर, तर भरपूर वेळ झाला, आमची लाईन पुढेच जात नव्हती. आणि आम्ही ऑलमोस्ट देवाच्या दारापर्यंत होतो आणि आम्हाला आतमध्ये जायलाच भेटत नव्हतं. भरपूर वेळ लागला आणि नंतर ती लाईन पुढे सरकली.
आणि जेव्हा नंतर ती लाईन पुढे सरकली तेव्हा आम्ही मंदिराच्या आतमध्ये गेलो आणि तिथे बघितलं की मंदिराच्या आतून पण एक गोल करून जाणारी एक लाईन आहे. तिकडे पण एक थोडा वेळ जातो, पण ती लाईन लगेच सरकते, असं नाही की नाही सरकत, ती लगेच सरकते. आणि त्याच्यानंतर आमचं दर्शन झालं, पण दर्शनासाठी ते लोकं थांबवतच नाही. लाईक एवढी लोकं येत असतात, त्यांचं पण आम्ही समजू शकतो की भरपूर लोकं येतात दर्शनासाठी. आणि खास आम्ही रविवारच्या दिवशी गेलो होतो तर भरपूरच गर्दी होती. बाकीच्या दिवशी की एवढी गर्दी असते का माहिती नाही मला, पण आम्ही रविवारी गेलो तर भरपूरच गर्दी होती. आणि लाईक त्यांनी 2 सेकंड पण आम्हाला तिथं थांबू नाही दिलं. मी फक्त माझी सांगतो की मी फक्त शिवलिंगला मी फक्त हात लावला आणि लगेच त्यांनी सरकवलं, पुढे पाठवलं, तर असं होतं. तर बाकीच्या दिवशी माहिती नाही की अशी गर्दी असते की नाही, पण रविवारी तर होतीच एवढी गर्दी. त्यानंतर ते मंदिरात पण थांबू देत नाही, लगेच बाहेर पाठवतात. तर असं आहे इथे. आणि आम्ही भरपूर थकलो होतो. त्या लाईनमध्ये आम्हाला भरपूर तास, 1 तास, 2 तास लागले होते. आम्ही इथे आलो होतो 4 किंवा 5 वाजता आलो होतो. आता मला नीट आठवत नाही. आणि इथे आता 7:30 वाजले आहे. आम्हाला इतका वेळ इथे लागलेला आहे. आणि आता आम्हाला परत मुंबईला जायचं आहे आणि आता रात्र झाली आहे आणि रात्रीच्या टाईमला प्रवास करणं तुम्हाला माहितीच आहे, आणि ते पण बाईकवरून. तर भरपूर आणि आणि आमची झोपही नीट झाली नव्हती रात्री, तर आम्हाला झोप पण भरपूर आली आहे. माहिती नाही मी आता कसे जाणार, तर पण बघू. मी मंदिरातला व्हिडिओ नाही काढू शकलो कारण ते लोक कॅमेरा ऑनच करू देत नव्हते. तुम्हाला प्रसंग असा सांगतो की ती एक गार्ड होती तिथली, आणि मी जी बाईकवरची ती बॅग होती ती माझ्या पाठीमागे ठेवलेली. मी ती बाई बोलते ह्याच्यात कॅमेरा आहे, ह्याच्यात कॅमेरा आहे, ती मला पुढेच सोडत नव्हती. एवढा फनी सीन तयार झालेला आहे की मला आमच्या बॅगेत कॅमेरा होता, आमच्या हातातच कॅमेरा होता. पण तिने आम्हाला कॅमेरा सुरूच केला, कोणालाही फोटो काढायला तिथे देत नव्हते. असं सीन होता तिथे. बाहेर जे ते नारळ जे घेता तुम्ही, जे नारळ आहे, फुलं आहेत, त्या लोकांना एवढा पण टाईम नसतो की ते तुमची फुलं आणि नारळ गोळा कराल, ते देवासमोर ठेवाल. एवढा पण तिथे बाकीच्यांसोबत माहीत नाही, रविवारचा तरी तुम्हाला सांगतो, त्यांच्याकडे एवढा पण वेळ नव्हता कारण एवढी भक्तांची गर्दी होती. आणि मी तुम्हाला आता तिसरा उपाय जो बोललेलो तो सांगतो. तिसरा उपाय काय, रात्रीच्या टाईमला या. जो रात्रीच्या टाईमला तुम्हाला जर दर्शनाच्या लाईनमध्ये न लाईन लावता तुम्हाला जर 2 मिनटात जर दर्शन घ्यायचं असेल रात्रीच्या टाईमला, ज्या लाईनमध्ये आम्हाला 2 तास लागले होते, ती लाईन आम्ही जी येताना दर्शन जेव्हा घेतलं ना आम्ही, ती आम्हाला ऑलमोस्ट 7:30-8 वाजले होते. आणि आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो मंदिराच्या. आणि आम्ही बघतो ज्या लाईनमध्ये एवढी लोकं होती, उभं राहायलाही जागा नव्हती, ती लाईनमध्ये कोणीही नव्हतं, कोणीहीच नव्हतं त्या लाईनमध्ये. म्हणून बोलतो 8च्या नंतरच या. लाईनमध्ये कोणीच नव्हतं, मस्त आरामात तुमचं दर्शन होऊन जाईल. बट तुम्हाला रात्रीच्या टाईमला जर तुम्हाला जमत असेल तर इथे लॉजनी पण आहे, तुम्ही तिथे राहू शकता. पण जर तुम्हाला जर लाईन नसेल लावायची तर रात्रीच्या टाईमला या तुम्ही इथे. बट बट खूप छान वाटतं की आमचं दर्शन झालं. एवढी परीक्षा भेटली पण भरपूर छान वाटतं की दर्शन झालं. आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आहे आणि थोडा वेळ बसतो आणि आता आम्ही इथून लगेच निघूया, कारण आम्हाला परत मुंबईला जायचं आहे आणि वरून रात्रीचा टाईम आहे. आणि आम्ही मध्ये ब्रेक न घ्यायचा ठरवणार आहे कारण आजूबाजूला काहीच नाही आहे ना. मध्ये गाव पडतं, तिथे पण रिस्की आहे भरपूर. पण बघूया आता काय होतं. आणि आजचा जो व्लॉग आहे तो आम्ही इथेच एंड करत आहोत, कारण भरपूर रात्र झाली आणि आम्ही भरपूर थकलो आहोत आता. आणि आता आम्हाला घरी पण जायचं आहे, तर आणि काळोख पण भरपूर झालं, तर शूट पण नाही करू शकत आणि गोप्रोची चार्जिंग पण भरपूर कमी आहे. तर आम्ही आता बिना शूट केल्याचं आम्ही जाणार आहोत घरी. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला सांगा कॉमेंट्समध्ये. आम्ही तुमच्या कॉमेंट्सला नक्की रिप्लाय करू, तर नक्की कॉमेंट करा. आम्हाला पण कळू द्या कोण कोण आमचे व्हिडिओज बघतात. आणि गणेश चतुर्थी येत आहे, तर तुम्हाला हार्दिक शुभेच्छा गणेश चतुर्थीच्या. आणि या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आम्ही लवकरच नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला भेटायला येऊ. तर हा व्लॉग इथपर्यंत बघण्यासाठी भरपूर धन्यवाद तुमच्या लोकांचे, आणि आम्ही लवकरच तुमच्या भेटीला येऊ.